अर्ज भरायला आता फक्त 48 तास असताना महाविकास आघाडीत टोकाचे मतभेद झाले आहेत। मुंबईतल्या 4 ते 5 जागांवर शिवसेनेनं चर्चा न करताच उमेदवार जाहीर केले आणि एबी फॉर्म सुद्धा दिले। यावरून काँग्रेसचे नेते नाराज असल्याची माहिती आहे। शिवसेना आणि काँग्रेसमधला 10 ते 12 जागांवरचा मतभेद विकोपाला गेलाय। चर्चा न करताच परस्पर उमेदवार दिल्यामुळे काँग्रेस पक्षश्रेष्ठी शिवसेना ठाकरे पक्षावर नाराज आहेत। त्यामुळेच या जागांवर काँग्रेसनेही उमेदवार तयार केलेत। तसंच 10 ते 12 जागांवर काँग्रेसही आपल्या उमेदवारांना एबी फॉर्म देण्याच्या तयारीत आहे। शुक्रवारी नवी दिल्लीत महाराष्ट्रातले काँग्रेस नेते आणि काँग्रेस हायकमांडची महत्त्वाची बैठक दिल्लीत पार पडली। या बैठकीमध्ये राहुल गांधी यांनी जागा वाटपावरून नाराजी व्यक्त केली आहे। वाटाघाटी करताना काँग्रेस नेत्यांनी योग्य भूमिका पार पाडली नाही असं मत राहुल गांधींनी या बैठकीत व्यक्त केलं। शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटासोबतच्या वाटाघाटीमध्ये काँग्रेस कमी पडल्याची भावना राहुल गांधींनी व्यक्त केली आहे। मुंबई आणि विदर्भातल्या काही जागा मित्रपक्षांना सोडल्यामुळे राहुल गांधींनी या बैठकीत नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर मिळते। राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी महायुतीचा प्रस्ताव झुगारून निवडणूक लढण्यावर आपण ठाम असल्याचं म्हटलंय। दाऊद टोळीच्या कटात सहभागी असल्याचा आरोप असल्यानं भाजपकडून मलिक यांना उमेदवारी देण्यास ठाम विरोध करण्यात आला। पण आता मलिक यांना अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात ते उतरणार आहेत आणि त्यांनी तशी तयारीही केली आहे। त्यामुळे राष्ट्रवादी आणि महायुतीची मात्र कोंडी होऊ शकते। तब्बल 2 वर्षांनंतर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक माध्यमांशी बोलले। ते तुरुंगात जाण्याआधी जसं संघर्षाची भाषा करायचे त्याच भाषेत त्यांनी पुन्हा एकदा लढण्यावर ठाम असल्याचं सांगत महायुतीला इशारा दिला। गेली 4 महिने जनता माझ्या घरी येऊन आग्रह धरताय की साहेब तुम्ही लढा, तर निश्चित रूपाने या मतदारसंघातून मी निवडणूक लढणार आहे। मलिक लढण्यावर ठाम असल्यानं अजित पवारांच्या राष्ट्रवादीची कोंडी झाली आहे। कुठल्याही बाबतीमध्ये मी काही बोलू इच्छित नाही। योग्य वेळेला या संदर्भातला निर्णय नक्की त्या ठिकाणी होईल। अधिकृतरित्या या संदर्भातला निर्णय लवकरात घोषित करण्यात येईल। दुसरीकडे महाविकास आघाडीनेही नवाब मलिक प्रकरणावरून भाजप आणि महायुतीला चिमटे काढण्याची संधी साधली। भाजपने ठामपणाने जे आरोप केले, ज्याच्यासाठी त्यांना तुरुंगवास झाला, त्यांना बरोबर घेण्याची व्यवस्था भारतीय जनता पक्षाने केलेली दिसते। आता राष्ट्रवादीला मलिकांना रोखण्यात यश येतं का, की मलिक महाविकास आघाडीच्या अबू आझमीन विरोधात मैदानात कायम राहतात, याकडेच सर्वांचं लक्ष लागलंय। मोहोळ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं 26 वर्षांच्या तरुणीला मैदानात उतरवलंय। या तरुण उमेदवाराचा सामना अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासोबत होणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून मोहोळमधून सिद्धी कदम यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। सिद्धी कदम या महाराष्ट्रातील सर्वात तरुण महिला उमेदवार आहेत। कोण आहेत सिद्धी कदम पाहूयात। माजी आमदार रमेश कदम यांच्या कन्या आहेत। 2019च्या निवडणुकीत वडील तुरुंगात असताना प्रचार केला होता। सिद्धी कदम 26 वर्षांच्या तरुण उमेदवार आहेत। यूथ तिकडे इतकं लीडरशिप क्वालिटीजने भरलेलं आहे की आय थिंक भरपूर माझे ते चॅलेंजेस जे आहेत, जे म्हणजे माझं एज भरपूर छोटं आहे, त्याच्याने तर माझा एक प्लस पॉईंट पण असू शकतं। सिद्धी कदम यांचे वडील रमेश कदम यांनी अण्णाभाऊ साठे आणि आर्थिक विकास महामंडळ गैरव्यवहार प्रकरणी तुरुंगवास भोगलाय। आता त्यांच्या कन्येला उमेदवारी देण्यात आली आहे। मोहोळमधून शरद पवार पक्षाकडून अनेक जण इच्छुक होते, त्यामुळे बंडखोरी होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून विद्यमान आमदार यशवंत माने यांना पुन्हा तिकीट देण्यात आलंय। त्यामुळे कोण बाजी मारणार हे पाहावं लागेल। परळी विधानसभा मतदारसंघात धनंजय मुंडे यांच्या विरोधात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनं तगडा उमेदवार दिलाय। तसंच शरद पवार यांनी मराठा कार्ड खेळल्याची जोरदार चर्चा। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून परळीत राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात उमेदवारी देण्यात आली आहे। त्यामुळे विधानसभा मतदारसंघात ओबीसी विरुद्ध मराठा हा संघर्ष पाहायला मिळणार अशी चर्चा आहे। शरद पवारांकडून धनंजय मुंडेंसमोर तगडं आव्हान उभं करण्यात आलंय। परळी धनंजय मुंडे विरुद्ध राजेसाहेब देशमुख असा सामना रंगणार आहे। शरद पवारांकडून राजेसाहेब देशमुखांना उमेदवारी देण्यात आली आहे। पवारांकडून परळीत मराठा कार्ड खेळल्याची चर्चा आहे। राजेसाहेब देशमुख हे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते। शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांना उमेदवारी देण्यात आली। मी कधीच कुठल्याही जातीपातीचं राजकारण केलं नाही आणि मी अभूतपूर्व विकास परळी विधानसभा मतदारसंघाचा केलेला आहे। बीड लोकसभा निवडणुकीत ओबीसी आणि मराठा संघर्षाची जोरात चर्चा झाली होती। आता विधानसभेतही तीच पुनरावृत्ती होईल अशी चर्चा आहे। विधानसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटील सोमवारी मोठा निर्णय घेणार आहेत। जरांगे पाटील यांचे उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात होते आणि त्यामुळेच विधानसभा निवडणुकांचं समीकरण बदलण्याची शक्यता आहे। मनोज जरांगे पाटील विधानसभा निवडणुकीसाठी चांगलेच सक्रिय झालेत। जरांगे पाटलांचे उमेदवार सोमवारपासून अर्ज दाखल करणार आहेत।
मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही, त्यामुळे जरांगे पाटलांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. भाजप या राज्यातलं संपन्न तर फक्त देवेंद्र फडणवीस, दुसरं कोणामुळे संपणार नाही. कारण खोटी माहिती दिली आणि माझ्या समाजाचं यांनी वाटोळ केली. केवळ एकाच जातीच्या आधारे निवडणूक जिंकता येणार नाही, त्यामुळे अन्य जातींबरोबरची समीकरणं जुळवून आणण्यासाठी काम करणार असल्याचं जरांगे पाटलांनी स्पष्ट केलंय. 30 तारखेच्या नंतर हे विषय ठरणार आहे. आता कोणाला पाठबळ द्यायचंय किंवा कोणच्या लढायचे किंवा 1 तारखेला ठरण जास्तीत जास्त. दादांच्या मागच्या 14 महिन्याच्या प्रत्येक आंदोलनामध्ये मी त्या ठिकाणी सक्रिय राहिलेलो आहे. मला असं वाटतं की ह्या सर्वांची दखल घेऊन दादा माझी उमेदवारीसाठी विचार करतील, सकारात्मक विचार करतील. आता निवडणुकीचे अर्ज दाखल केल्यानंतर उमेदवारी परत घेण्याच्या अखेरच्या दिवशी सर्व चित्र स्पष्ट होईल. कारण जरांगे पाटील कोणाला मैदानात उतरवतात यावर प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील लढतींची समीकरणं ठरणार आहेत. भाजप खासदार अशोक चव्हाण यांची कन्या श्रीजया चव्हाण विधानसभेच्या मैदानात उतरले. भोकरमधून त्यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली. तर श्रीजया यांच्या प्रचार सभेत अशोक चव्हाण यांनी जोरदार फटकेबाजी केली. भाजपचे राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांनी प्रचार सभेतून काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केलाय. अशोक चव्हाणांना संपवण्याचे आदेश देण्यात आलेत असं म्हणत अशोक चव्हाणांनी थेट काँग्रेस नेतृत्वावरच मोठा आरोप केलाय. तसंच काँग्रेसचा हात सोडत भाजपमध्ये का पक्षप्रवेश केला याबद्दलचाही गौप्यस्फोट अशोक चव्हाण यांनी प्रथमच जाहीर सभेतून केलाय. फरमान दिल्लीहून निघालेला आहे. या नेतृत्वाला अशोक चव्हाण हा आमच्यापासून गेला म्हणून याला संपवून टाका. मित्रो, मी संपलो नाही, मी संपणार नाही. मी पक्ष बदलला तो भारतीय जनता पक्षाच्या जाचामुळे किंवा त्रासामुळे नाही, काँग्रेसच्या त्रासामुळे मला निर्णय घ्यावा लागला. अशोक चव्हाण यांची लेक श्रीजया चव्हाण भाजपकडून भोकर विधानसभा मतदारसंघातून नशीब आजमावतीये. लेकीला निवडून आणण्यासाठी अशोक चव्हाणांकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेसकडून तिरुपती पाटील कोंढेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भोकर हा काँग्रेसचा गड कोण सर करणार हे निवडणुकीनंतरच कळेल. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय वातावरण तापलंय. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर अक्षरशः तुटून पडले. आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. अशात एक सामना रंगलाय संजय राऊत आणि निलेश राणे यांच्यात. महायुती आणि महाविकास आघाडीचे नेते एकमेकांवर जोरदार टीका करतायत. अशातच ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळाचं लक्ष वेधलंय. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आमचं राजकीय वैर आहे, पण वैयक्तिक दुश्मनी नाही, असं वक्तव्य ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलंय. व्यक्तिगत दुश्मनी करू नये आणि त्यासाठी राजकारण्यांची कुटुंब उद्ध्वस्त करू नयेत. भारतीय जनता पक्ष दुर्दैवाने हे करत आहे. फडणवीस जरूर आमचे राजकीय शत्रू आहे, पण मी त्यांच्याकडे व्यक्तिगत दुश्मन म्हणून पाहतो. वैयक्तिक दुश्मनीसाठी जर पुरस्कार असेल तर तो ठाकरेंनाच मिळेल, असा पलटवार राणेंनी केलाय. व्यक्तिगत दुश्मनी करण्याचा अगर पुरस्कार कोणाला द्यायचा असेल तर त्याचा प्रमुख मानकरी हा उद्धव ठाकरे आहे. राऊत विरुद्ध राणे हा सामना नेहमीच होत असतो. आता निवडणुकीच्या तोंडावर या आरोप प्रत्यारोपांना अधिकच धार आली आहे. आणि या क्षणाची एक आणखीन मोठी बातमी हाती येते ती म्हणजे शिवसेना आमदार आणि माहीम दादर विधानसभा मतदारसंघातले उमेदवार सदा सरवणकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी त्यांच्या वर्षा या निवासस्थानी पुन्हा एकदा दाखल झाले आहेत. उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. उदय, पुन्हा एकदा भेट मुख्यमंत्र्यांच्या सोबत, काय विशेष? माहीम दादर विधानसभा मतदारसंघ हा हाय प्रोफाईल असा मतदारसंघ झालेला आहे. याच मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार म्हणून पुन्हा एकदा विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना उमेदवारी जी आहे ती घोषित करण्यात आलेली आहे. मात्र त्याच मतदारसंघातून मनसेचे नेते अमित ठाकरे यांची देखील उमेदवारी घोषित झालेली आहे. त्यामुळे मनसेने ज्या प्रकारे लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता त्याची कुठेतरी परतफेड करण्यासाठी महायुतीच्या नेत्यांची काल महत्वाची बैठक झाली होती. आणि या बैठकीनंतरच उमेदवार सदा सरवणकर यांना मातोश्री वर्षा निवासस्थानी बोलवलं होतं आणि त्यांची शिष्टाई संदर्भात त्यांना विनंती करण्यात आली होती. मात्र त्यानंतर सदा सरवणकर यांनी सांगितलं की या संदर्भात मी माझ्या कुटुंबियांशी चर्चा करतो आणि त्यानंतर योग्य तो निर्णय घेतो. त्या संदर्भात आता सदा सरवणकर हे पुन्हा एकदा वर्षा निवासस्थानी दाखल झालेले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांची महत्वाची चर्चा सुरू आहे असं समजत आहे. आणि दादर माहीम विधानसभा मतदारसंघासंदर्भात त्यांनी काय निर्णय घेतला हे थोड्याच वेळात जाहीर केला जाईल. उदय, कालपर्यंत असं सांगितलं जात होतं, स्वतः सदा सरवणकर यांनी न्यूज 18 लोकमतशी जेव्हा बातचीत केली तेव्हा त्यांनी असं म्हटलं होतं की मी माझ्या फॉर्म भरण्यावर ठाम आहे, सोमवारी मी माझा अर्ज दाखल करणार आहे. आता उद्या सोमवार आहे, आजच भूमिका घेणार म्हणजे इस्पार या उसपार ठरणार?
अगदी बरोबर आहे, कारण शेवटचे 2 दिवस उरलेले आहेत. मंगळवारी दुपारी 3 वाजेपर्यंतची मुदत आहे उमेदवारांना त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याची. त्यानुसार आमदार सदा सरवणकर हे देखील उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मात्र तत्पूर्वी जी काही महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांकडून शिष्टाई सुरू आहे त्याला आता सदा सरवणकर हे कसा प्रतिसाद देतात हे आता बरोबर आहे उदय. म्हणजे पुढच्या अर्ध्या तासात कळू शकेल की सदा सरवणकर मैदानात राहणार का माघार घेणार. उदय, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. मुंबईतल्या वांद्रे रेल्वे स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीत 9 प्रवासी जखमी झाले. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रेल्वेत चढण्यासाठी प्रवाशांची जबरदस्त गर्दी झाली आणि त्यात चेंगराचेंगरी. प्लॅटफॉर्म आणि रेल्वेमध्ये जे अंतर होतं त्यामुळे सुद्धा चेंगराचेंगरी अधिक वाढली आणि काही जण आत घसरून पडले असाही आरोप होतोय. पहाटे 5च्या सुमारास वांद्रे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाली. वांद्रे गोरखपूर एक्सप्रेस पकडण्यासाठी प्लॅटफॉर्मवर प्रवाशांनी गर्दी केली होती. रेल्वेत चढण्यासाठी प्रवाशांमध्ये चढाओढ सुरू होती. त्याचवेळी घाईगडबडीत रेल्वेत चढत असताना एक प्रवासी पडल्यानंतर चेंगराचेंगरी झाल्याचा अंदाज वर्तवला जातोय. चप्पल विपल सब ऐसे वैसे कपड़े वपड़े इधर उधर हालत खराब थी और अभी भी वही हालत चल रही है ट्रेन में. सब बच्चे लोग रो रहे हैं, चक्कर आ रहे हैं. कृपया करके चलती हुई गाड़ी में बिल्कुल भी बोर्ड ना करें और इंश्योर करें कि रेलवे के जो स्टाफ वहाँ मौजूद हैं आप लोगों को बोर्डिंग कराने के लिए जिस तरीके से वो आपको दिशा निर्देश देते हैं उसका पालन करें. एकंदरीतच दिवाळीमुळे रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. मात्र जनरल डब्यांची कमी झालेली संख्या प्रवाशांची संख्या वाढण्यास कारणीभूत ठरली आहे. परिणामी रेल्वे प्रशासनाने आसन क्षमता वाढवणं गरजेचं आहे. तरच वांद्रे स्टेशनवर घडलेली चेंगराचेंगरीची दुर्घटना इतर ठिकाणी घडणार नाही. ऐन विधानसभा निवडणुकांच्या धामधुमीत झालेल्या वांद्रे गोरखपूर एक्सप्रेस चेंगराचेंगरीच्या घटनेवरून राजकारण सुरू तापलं. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या घटनेवरून पुन्हा एकदा रेल्वे मंत्री आणि बुलेट ट्रेन या मुद्द्यावरून निशाणा साधलाय. वांद्रे टर्मिनसवरून निघणाऱ्या वांद्रे गोरखपूर एक्सप्रेस पकडण्यासाठी झालेल्या गर्दी दरम्यान चेंगराचेंगरीत उत्तर भारतात जाणारे प्रवासी जखमी झाले. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना घडलेल्या या घटनेचे तात्काळ राजकीय पडसादही उमटले. रेल्वे मंत्री महाशय जे आहेत ते बुलेट ट्रेनच्या मस्तीमध्ये आहेत. त्यांचे पाय जमिनीवर नाही आहेत. जे आमचे रेल्वे मंत्री आहेत जेव्हा जेव्हा कुठल्याही अशा पद्धतीचा अपघात झालाय तेव्हा तेव्हा ते स्वतः फील्डवर उतरलेले आहेत. स्वतः त्या गोष्टीची काळजी घेतलेली आहे. तसा आज रविवारचा दिवस त्याच्यामुळे फारसं काय मोठं गर्दी असते अशातला काय भाग नाही. पण तरीसुद्धा नेमकं कशामुळे काय घडलं हे सुद्धा सर्वांच्या समोर येणं अत्यंत आवश्यक. ऐन विधानसभा निवडणुकीत हा प्रकार घडल्याने त्याचं राजकारणही घडतंय. राऊतांनी यात बुलेट ट्रेन आणल्यानं याचं पुढेही काही पडसाद उमटतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सुजय विखे यांच्या सभेत थोरात यांच्या कन्या जयश्री यांच्या संदर्भात वादग्रस्त विधान करणाऱ्या वसंतराव देशमुख यांना अखेर अटक झाली. पण त्यांच्या अटकेनंतर अहमदनगरमधलं राजकारण काही शांत होत नाही असं दिसतंय. रविवारी पुन्हा एकदा विखे आणि थोरात आमने सामने आले. हे प्रकरण आता आणखीन पेटणार असंच दिसतंय. सुजय विखेंच्या सभेतील वसंतराव देशमुखांच्या विधानामुळे विखे आणि थोरातांमधील जुन्या संघर्षाला नव्यानं धार मिळाली. बाळासाहेब थोरातांच्या कन्या जयश्री यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या वसंतराव देशमुखांना अटक झाली. तर जयश्री थोरातांविरोधातही जमावबंदी प्रकरणात गुन्हा दाखल झालाय. तिथे आम्हाला आंदोलन करण्याची वेळ जी आहे ती त्यांनीच आणवली होती आणि आता उलट माझ्यावरतीच गुन्हा दाखल करतात. ते ज्या मुलीला न्याय द्यायचा त्या मुलीवरच गुन्हे दाखल होत आहेत. ही किती आश्चर्यकारक गोष्टी आहे. संगमनेर तालुक्यातील अनेक गावात विखे पाटलांना पाय ठेवू देणार नाही असा इशारा काँग्रेसनं दिला. याला विखे पाटलांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. गतीनं ही सगळी घटनाक्रम जर तुम्ही पाहिला अतिशय सुनियोजित होता. एक तर डॉक्टर सुजयवर प्राणघातक हल्ला करायची योजना होती. लोकसभा निवडणुकीत सुजय विखेंचा पराभव झाल्यापासून विखे आणि थोरातांमध्ये झुंपल्याचं पाहायला मिळतंय. त्यात सुजय विखेंच्या सभेतील देशमुखांच्या विधानानं या संघर्षाच्या आगीत तेल ओतण्याचं काम केलंय. इकडे इंदापूर मतदारसंघात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता जोरदार संघर्ष आहे. शरद पवार यांच्या पक्षाचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांच्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार तोफ डागले. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांनी सुद्धा अजित पवार यांची कुंडलीच मांडली.
इंदापूरच्या रणांगणातून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लढाईला सुरुवात झाली. गेल्या वर्षापर्यंत दुसऱ्यांचा समाचार घेणारे नेते आता एकमेकांवरच तुटून पडतायत. इंदापुरातील अजित पवारांच्या तिखट माऱ्याला हर्षवर्धन पाटलांनी तेवढंच जोरदार प्रत्युत्तर दिलं. राष्ट्रवादीमध्ये पवार साहेबांच्या पक्षामध्ये सारखं दल बदलू कोण तुमच्यावर विश्वास ठेवतो? कार्यकर्त्यांचा आग्रह होता, त्या खातीर आम्ही सर्वांनी प्रवेश केला. मी असं काही पहाटे उठून कुठे जात नाही किंवा असं नाही. आमचा सगळ्या जनतेमध्ये सगळा कारभार असतो. राज्यातल्या ज्या मतदारसंघांकडे सर्वांचं लक्ष लागलंय त्यात इंदापूर मतदारसंघांचाही समावेश आहे. त्यामुळे आरोप प्रत्यारोपात जोरदार होत आहे. तुम्हीच आमच्या संस्था बरखास्त करताय, तुम्हीच आमच्या चौकशा लावण्याचा प्रयत्न करताय. हे खुनशी राजकारण कोण करतं? संस्था चालवायला नेतृत्वामध्ये धमक आणि ताकद असावी लागते. 2014 आणि 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत पाटील आणि भरणे आमने सामने होते. त्या दोन्ही निवडणुकीत भरणे विजयी झाले होते. आता भरणे तिसऱ्यांदा विजयी होणार की हर्षवर्धन पाटील पुन्हा त्यांचा मतदारसंघ ताब्यात घेणार, याकडेच राज्याचं लक्ष लागलंय. चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांना भाजपकडून चंद्रपुरात तिकीटही मिळालं. भाजपकडून चंद्रपुरात राजकीय समीकरणं जुळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. भाजपकडून त्यांना तिकीटही निश्चित झालंय. जोरगेवार यांच्या भाजप प्रवेशाला भाजपचे नेते मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कालपर्यंत तीव्र विरोध केला होता. मुनगंटीवारांनी अमित शहांचीही भेट घेतली होती, तर भाजप कार्यकर्तेही आक्रमक झालेले. परंतु आज सुधीर मुनगंटीवारांच्याच उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडला. पक्षाचा विस्तार होईल, पक्ष शक्तिशाली होईल आणि जे निष्ठावान कार्यकर्ते आहेत ज्यांच्यासाठी मी राष्ट्रीय अध्यक्षांची भेट घेतली, त्या निष्ठावान कार्यकर्त्यांवरही अन्याय होणार नाही. कुटुंबात परत आल्याचा आनंद होतोय अशी प्रतिक्रिया किशोर जोरगेवार यांनी दिली आहे. आनंदाची भावना आहे. ज्या ठिकाणी आपण काम करतो त्या घरातून बाहेर पडतो, त्याच घरामध्ये कालांतराने आल्यानंतर जी भावना असते, आनंद असतो, तो आनंद आज माझ्यासाठी निश्चित. चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व 6 जागा जिंकण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे कार्यकर्ते आणि भाजप नेत्यांच्या विरोधानंतरही किशोर जोरगेवार यांची घर वापसी झाली आहे. दिवाळीच्या निमित्तानं सगळीकडेच खरेदीचा मोठा उत्साह आहे. सगळ्याच बाजारपेठा दिवाळीच्या साहित्यांनी सजले आहेत. रविवार असल्यानं मुंबईत सर्वत्र मोठी गर्दी पाहायला मिळाली. दिवाळी अवघ्या काही तासांवर आली आहे. दिवाळीच्या साहित्यांना बाजारपेठा फुलल्या आहेत, तर खरेदी करण्यासाठी बाजारात मोठी गर्दी पाहायला मिळते. आज रविवार असल्यामुळे खरेदीसाठी दादर, डोंबिवलीत प्रचंड गर्दी झाली आहे. मुंबईतील दादर मार्केट विविध वस्तूंनी फुलून गेलंय. बाजारात रंगीबिरंगी पणत्या, रांगोळ्या, प्लॅस्टिकची आकर्षक फुलांची तोरणं, हार, पाकिटं, कंदील, खमंग फराळ, कपड्यांची दुकानं पाहायला मिळत आहेत. समोर आपण जर बघाल तर दादर स्थानकाबाहेर ही प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला मिळते. लाइटिंग्स, कपडे, आकाश कंदील, रांगोळ्या अशी विविध प्रकारची खरेदी करण्यासाठी लोक हे दादरमध्ये येत असतात. दादर पश्चिममध्ये जर आपण बघितलं वेगवेगळ्या बाजारपेठा आपल्याला पाहायला मिळतात. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. पाहत राहा दमदार